जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुझा नेम चुकला विक्रांत. जयदीप इकडे मीटिंगवर मीटिंग करतोय. लंगडा घोडा दौड़ रहा है विक्रांत. बघूया या रेसमध्ये किती पुढे जातोय ते. मी तुला म्हटलं होतं तुला हवं तसंच सगळे कसे वागतील विक्रांत. विक्रांत तुझे सगळे फासे ना उलटे पडलेले आहेत. काय आज तू आकडे वगैरे मोजणार नाहीस का? काय कुठे गेला तुझा आत्मविश्वास? अच्छा ठीक आहे, मी मोजू. मी मोजू 5 पासून. 5 4 3 2. Attention everybody. वाव ईशा यू आर बॅक. ईशानी पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायचा निर्णय घेतलाय. मला असं वाटतं की आपण सगळे मिळून तिचं स्वागत केलं पाहिजे. टाळ्या वाजवा सगळे. एकदा बघ तुझं केबिन कसं आहे. सर बघायची गरजच नाही. तुम्ही माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर असते. इतकं वेडं प्रेम करू नये कोणावर ईशा. प्रेम वेडं नसेल तर त्यात काय मजा आहे. आता कामगारांना कमी करणं हा एकच उपाय उरलाय. कामगारांना कमी करायचं आपण. मिसेस सरंजामे, जर कंपनीचा फायदा बघायचा असेल तर कधी कधी हार्श डिसिजन्स घ्यावे लागतात. सर कारखान्यातली सिच्युएशन फार चांगली नाहीये आणि ईशा हे सगळं हँडल करू शकणार नाहीये. सर प्लीज दुसरा पर्याय शोधा. द मोर यू नो अबाउट द पास्ट द बेटर प्रिपेअर्ड यू आर फॉर द फ्युचर. म्हणजे आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल जितकी जास्त माहिती असेल तितके तुम्ही भविष्यासाठी जास्त चांगले प्रिपेअर्ड असता. सर ईशानं अतिशय सुंदर काम केलंय. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं यात काही नाहीये परांजपे. पण सर ती नवीन आहे, त्या मानानं तिनं फार लवकर पिकअप केलं नाही. आणि लिखाण आणि कामाची पद्धत पण राजनंदिनी सारखीच आहे. ईशा, तुला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात हे सगळे बदल तू घडून आणतेस. हे सगळे खेळ मी खेळतोय तुझ्याशी. मी ईशा काय? सर मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. का? कारण आज जे तुम्ही ऑफिसमध्ये वागलात ते अजिबात बरोबर नव्हतं. का? का ते तुम्हालाही माहितीये सर. तुम्ही जी फाईल सगळ्यांना कौतुकाने दाखवत होतात ती मी सबमिट केलेली फाईल नव्हती. सर तुम्ही जी फाईल करेक्ट करून दिलीत मला, त्याच्यामुळे मला कळलं की माझ्या फाईलमध्ये खूप चुका होत्या. आणि अशा चुका जर मिहीर किंवा वाडकर मॅडमने केल्या असत्या तर तुम्ही ओरडला असतात ना त्यांना. मग मला मात्र मेडल का दिलात तुम्ही? मी ऑफिसला जॉईन झाले ते माझ्या करिअरसाठी. मग का फेवर केलं तुम्ही मला? घर आणि ऑफिस या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायच्या तसं ठरलंय ना आपलं. मग आज ऑफिसमध्ये तुम्ही माझ्याशी बॉस सारखे नाही वागलात. ऑफिसमध्ये तुम्ही मला नवरा म्हणून प्रोटेक्ट केलं सर, आणि ते बरोबर नाहीये. पण तू माझी बायको आहेस ईशा. हो, पण पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवायचं असतं ना. त्यामध्ये आपलं नातं येता कामा नये. तसं असेल तर मग हे ऑफिसचं काम सुद्धा आपल्या घरात येता कामा नये. सराव, मला हे मेडल कमवायचंय म्हणून मी या फाईल्स घरी आणल्यात. केवढा विचार करतेस तू ईशा. सर मला तुमचा विश्वास जिंकायचा आहे आणि मला जे मिळवायचंय त्याच्यासाठी मला खूप कष्ट करायला लागणार आहे. त्यामुळे नवरा म्हणून तुम्ही मला प्लीज समजून घ्या ना सर. पण तू मला समजून घ्यायची संधी देतेस कुठे ईशा? सर
निदान काही दिवस तरी मला घरात काम करायची परमिशन द्या ना सर, प्लीज. ठीक. बडीशेप नको. पुष्पा, हा. आज मस्त पान खायचं मूड आलेला आहे. चालायचं का मिठा पान खायला? अहो जाऊयात की, ईशाचा रिझल्ट लागलाय, हा. त्या निमित्ताने आपण सेलिब्रेट करू. चल. शेठ येऊ का? अरे गड्या, अरे ये 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 ये. ये गणेश. तुम्ही कुठं बाहेर चालले होते का? नाही तर नाही. मी उद्या येतो परत. नाही रे बाबा, कुठं चाललो नाही. तू ये, बस 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 पाणी आणते. हा. बस. काय कसं काय आलास तू एकदम आणि इतक्या रात्री? शेठ, ईशाताई सासऱ्याला गेल्यापासून घर एकदम खाली खाली वाटत असेल ना? वाटतं रे, पण चालायचंच. होणार. तू बोल कसं काय आलास ते. बरं तुला काय करू? चहा, कॉफी, सरबत? नको नको शेठ, काय करा पण माझ्यासाठी काम बघावं कुठंतरी. काम बघा. हम्म. का काय झालंय? काय मालकाशी भांडलायस का? काय झालं? नवीन काम काय शोधतोयस तू? आपल्या बरोबर जो संजय काम करीत होता ना, हा. त्याला काल संध्याकाळी मालकाने घरी जायला सांगितलं. कामावून काढलं त्याला. पेढा घ्या, ईशाला डिग्री मिळाली. डिग्री मिळाली आहे ईशाला. 78.6% मिळाले. खरं म्हणजे या सगळ्याचं श्रेय बाबा नूडल्स आहे. नूडल्स? ईशाच्या परीक्षेच्या काळात मी स्वतः माझ्या हाताने नूडल्स करून तिला खायला घातले होते. तुम्हाला माहिती नसेल, पण त्याच्यामुळे तिला इतके चांगले मार्क मिळाले. पण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यात भेटलाच नाहीत. छोट्या काश्मीरला भेटतो आम्ही. राहायला अंधेरीला मोरळला होती आणि मी मुंबईला ड्युटीला होतो. मग ते जवळचं लोकेशन म्हणून मग आम्ही ते छोटा काश्मीर आपलं. तुम्हाला कसे सगळे छोटा काश्मीर वगैरे माहिती होतं? आता सांगू नका. बंदोबस्त केलेले आहेत ना. बंदोबस्त केले. देवी विसर्जनचे बंदोबस्त केलेले तिथे नसते देवी. आहे ना तलाव. मंडळी, आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे लीफ रॅप पनीर. मंडळी, आता आपली दुसरी रेसिपी कोणती आहे? आपण करतोय पोडी चीजी कॅप्सिकम रिंग्स. तुला आता सुमन भेटले ना, तिने हाक मारली तर तू तशीच निघून आलीस. असं का केलंस ग? अगं काय झालं शिडाला एवढं ते तर सांग की. काल तुम्ही त्यांना नको नको ते बोलला. माझ्या नवऱ्याची जरा तरी किंमत ठेवायची. बर बाई, चुकलं आमचं. तू चल घरी, आपण काय ते शांतपणाने बोलू. चल. ज्या घरात माझा आणि माझ्या नवऱ्याचा आदर नाही ठेवला, त्यांच्या स्वप्नांचा आदर नाही ठेवला, त्या घरात मी परत पाय बी ठेवणार नाही. तुला आता घाई करू खोई वायच बोला त्याच्याशी. पोरगी पण कशी शिकली सवरलेली होई ना. त्याका सांग, बुका शिकून पोरगी मिळत नाही. अण्णा नायकाचा झील हा तर दाखवून दे. तोंड गोड करा नायकन. बदली थांबवल्याबद्दल. लय लांबचा पल्ला आहे. गाठायचा. मुलूक नवा आहे. टापेखाली आणायचा. मोठ्या तयारीनं जावं लागेल. जायचंच, पण जायचं ते पुराणपुरावरच. हम अच्छी तरह से जानते हैं कि हमारे तलवार के खिलाफ हमारे बेटे की शमशेरी उठी. चालाक है, शातिर है, बहुत बड़ा सूरमा है. उसके बावजूद एक ऐसी कमी है उसमें जो सिर्फ हम ही जानते हैं. अब्बाजान, हाँ बेटा, और इसी कमी की वजह से वो बागी हमारे सामने घुटने टेकेगा, बल्कि यूं कहो कि अपने घुटने टेकने के लिए मजबूर हो जाएगा. नमस्कार नमस्कार नमस्कार. सन्मानाचं निमंत्रण घेऊन आलोय. आमचं संघर्ष पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहिलंय. नमस्कार. मी राणा. काय आमच्या वहिनींची सभा आहे, त्याच्या प्रचारासाठी आमच्या वहिनींनी तुम्ही यावं असं वाटते. राणा दादा, मी काय म्हणतो, आम्ही ठरवतो आणि तुम्हाला कळवतो. चला हवाई उद्यावाल्याने तुम्हाला पुढे जायला सांगितलं. दुपारनंतर येतो म्हटलं. आता नेमकं कोणाकडे येणार म्हणायचं?